नमस्कार श्रोतेहो. आपलं आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण भगवद्गीतेचा अत्यंत महत्त्वाचा मन आणि स्वभाव समजून घेण्यासाठी उपयुक्त असा अध्याय शिकणार आहोत. अध्याय 14वा गुणत्रय विभाग योग. हा अध्याय आपल्याला जीवनातील 3 गुण सांगतो. सत्व, रज आणि तम. हे 3 गुण आपला स्वभाव, विचार, निर्णय आणि जीवनातल्या परिणामांना सतत प्रभावित करत असतात. कृष्ण अर्जुनाला सांगतात, स्वभाव बदलायचा असेल तर प्रथम गुण समजून घ्यावे लागतात. म्हणून हा अध्याय आत्मविकास, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर मग गुणत्रय विभाग योगाची दिव्य यात्रा सुरू करूया. कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना, मी तुला सर्वश्रेष्ठ ज्ञान सांगणार आहे. हे ज्ञान प्राप्त केले की साधक मला प्राप्त होतो आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो. भगवान इथे सांगतात की जीवात्मा नुसतं शरीर नाही, त्याला निसर्गातील 3 गुण सतत बांधून ठेवतात. सत्व, रज आणि तम. हे गुण म्हणजेच मानवाच्या कर्माचे आणि विचारांचे सूत्रधार आहेत. या गुणांवर प्रभुत्व मिळवलं कीच मनुष्य उन्नती करू शकतो. तर या 3 गुणांची आपण ओळख करून घेऊया. एक सत्वगुण, प्रकाश, शांती, ज्ञान. भगवान त्याबद्दल सांगतात, सत्वगुण निर्मळ आहे, प्रकाश देणारा आहे आणि सुखद आहे. सत्वगुण असलेल्या माणसाची लक्षणं म्हणजे त्याचा स्वभाव शांत असतो, त्याचे विचार स्वच्छ असतात, त्याची सत्यप्रियता असते, प्रेम आणि करुणा त्याच्याकडे असते, संयम त्याच्याकडे असतो, आध्यात्मिक आकर्षण त्याकडे असतं, त्याची जीवनशैली स्वच्छ असते आणि समाधान आणि स्थिरता त्यामध्ये असते. सत्वगुण वाढला की मन हलकं, शुद्ध आणि शांत होतं. पण कृष्ण भगवान सांगतात, सत्वगुणही बांधतो सुखाच्या आणि ज्ञानाच्या बंधनाने. दुसरा आहे रजगुण, क्रिया, उत्साह आणि इच्छा. रजगुण असलेल्या व्यक्तीचे लक्षण काय आहेत? तर त्याच्याकडे महत्त्वाकांक्षा असते, सक्रियता असते, इच्छांची पूर्ती करण्याची ताकद असते, मेहनत करायची ताकद असते, उद्दिष्ट साध्य करण्याची आग असते, सतत काहीतरी करण्याची धडपड असते. आनंद दुःखात चढ-उतार त्याने पाहिलेले असतात. रजोगुण माणसाला कार्य करण्यास प्रवृत्त करतो, पण त्यात असतो इच्छा, अपेक्षा, अहंकार आणि अस्वस्थता. रजोगुणामुळे बांधणं होतं कर्माच्या आणि तृष्णेच्या बंधनाने. तिसरा तमोगुण म्हणजे अज्ञान, जडत्व आणि आळस. तमोगुणात असलेली माणसं आळशी असतात, भ्रमित असतात, अज्ञानात गुरफटलेली असतात, नकारात्मकता भरलेली असते, निर्णय क्षमता खूप कमी असते, जबाबदारी टाळणारी असतात, भीती आणि उदासीनता कायम असते. तमोगुण माणसाला खाली खेचतो. तो अंधारासारखा आहे. जाणीवा, जागृती आणि उत्साह कमी करणारा आहे. भगवान पुढे सांगतात, हे 3 गुण जीवाला शरीराशी बांधून ठेवतात. सत्व बांधतो सुखाने, रज बांधतो कर्मफळांच्या इच्छेने, तम बांधतो आळस आणि भ्रमाने. मानवाचे जीवन या 3 गुणांच्या मिश्रणाने घडतं. कधी सत्व वाढतं, कधी रज वाढतं, तर कधी तम वाढतं. हे गुण समजले की आपण स्वतःला बदलू शकतो. गुण न समजले तर ते आपल्याला चालवतात. कृष्ण भगवान सांगतात, सत्व वाढला तर प्रकाश, शांतता, दीर्घकाळ टिकणारा आनंद मिळतो. उच्च लोकांमध्ये जन्म मिळतो. शुभ कर्माची प्रेरणा मिळते. रज वाढला तर अत्यंत चढ-उतार येतात. अपेक्षा, ताण निर्माण होतो. दुःख आणि अपूर्ण इच्छांचे चक्र सुरू होतं. तम वाढला तर अंधार वाढतो. भीती, भ्रमाचे सावट निर्माण होतं. चुकीचे निर्णय घेतले जातात. अधोगतीकडे मार्गक्रमण होतं. कृष्ण स्पष्ट सांगतात, सत्व चांगला, रज मध्यम, तम कमी दर्जाचा. पण उद्देश तिन्हींवर मात करणं आहे. अर्जुन विचारतो, हे गुण कसे ओलांडायचे? आणि जो गुणांच्या पलीकडे जातो, तो कसा असतो? कृष्ण भगवानांचे अत्यंत सुंदर असं उत्तर आहे, जो सर्व गुणांना साक्षीभावाने पाहतो, ज्याला
त्यांच्या चढ-उतारांचा त्रास होत नाही, जो सुख-दुःखात समभाव ठेवतो, ज्याच्यात मत्सर, अहंकार नाही, त्याला मी माझ्या स्वरूपात सामावून घेतो. गुणांच्या पलीकडे गेलेला व्यक्ती शांत, निस्पृह, प्रेमळ, भयमुक्त, द्वेषरहित, स्थिर, आत्मज्ञानी, समत्वी असतो. तो कर्म करतो, पण बंधन येत नाही. तो जगतो, पण जग त्याला प्रभावित करू शकत नाही. ही अवस्थाच मोक्ष किंवा गुणातील अवस्था म्हणतात. कृष्ण गुणातीत व्यक्तींचा सुंदर स्वभाव सांगतात. तो कशालाही द्वेष करत नाही, कोणालाही महत्त्वाचं मानून चिटकत नाही. सुख-दुःख त्याच्यासाठी समान असतात. सोनं, माती, दगड सगळं समान. मित्र, शत्रू, तटस्थ सर्वांकडे सारखंच पाहण्याचा दृष्टिकोन. स्वतःसाठी काही अपेक्षा नसतात. पूर्ण शांतीप्राप्त असते. अशी व्यक्ती गुणांना जणू ढगांसारखं पाहते. येतात, जातात. पण त्याला स्पर्श करू शकत नाहीत. ही अवस्था अत्यंत सुंदर आणि दिव्य असते. शेवटी कृष्ण भगवान सांगतात, जो मनुष्य माझ्यावर अखंड भक्ती करतो, प्रेम करतो, श्रद्धा ठेवतो, तो सहजपणे या गुणांना ओलांडतो. प्रेमाने केलेली भक्ती मन शुद्ध करते, गुण शांत करते आणि मनुष्याला दिव्यतेकडे घेऊन जाते. हा मार्ग सोपा आहे, मनाला शांत, निर्मळ, भक्तिमय बनवणारा. अध्याय 14 आपल्याला काही महान धडे देतो. एक सत्व वाढवा, कारण तो प्रकाश आणि शांतता देतो. 2 रज कमी करा, कारण तो ताण आणि अस्थिरता देतो. 3 तम दूर करा, कारण तो अंधार आहे. 4 मन साक्षी भावाने सांभाळा, घटनांना चिकटू नका. 5 गुणांच्या पलीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे भक्ती आणि शांतता. 6वा स्वतःला उंचावण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक आहे. अध्याय 14चा सार जीवन 3 गुणांनी चालतं. गुण मनाला बांधून ठेवतात. गुण ओळखले की आपण बदलू शकतो. गुणांवर मात केली की मोक्ष मिळतो. भक्ती हा सर्वात सोपा मार्ग आहे गुणांपलीकडे जाण्यासाठी. कृष्ण भगवान सांगतात, अर्जुना, जो गुणांच्या पलीकडे जातो, तो माझ्यासोबत एकरूप होतो. तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. मित्रांनो, गुणत्रय विभाग योग आपल्याला सांगतो, तू गुणांच्या अधीन नाही, तू त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाहीस. गुण आपल्याला चालवत नाहीत. आपण गुणांना नियंत्रित करू शकतो. हा अध्याय आत्मविकास आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी एक अनमोल रत्न आहे. जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच श्रीकृष्ण भगवानांचे उपदेश तुम्हाला आवडत असतील, तर नक्की तुमच्या जीवनात आणा. जय श्रीकृष्ण.